नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण गाव स्टेशन रोडवरील एका सोन्याच्या दुकानासमोर आहोत. या दुकानाचं नाव आहे पुना गाडगीळ अँड सन्स. या ठिकाणी एक चित्रकला स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आज 18 जानेवारी 2026 या ठिकाणी अनेक शालेय विद्यार्थी सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी चित्रकला काढण्यासाठी बसलेले आहेत. आपण लवकरच यावरचा एक व्हिडिओ जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचं आयोजन आहे. आपण आता सध्या कुठे आहोत आणि नक्की काय आयोजन आहे, काय माहिती सांगा. प्रथमतः आपली ओळख सांगावी. नमस्कार. पुना गाडगीळ सन्स तळेगाव शाखेचे प्रमुख श्री प्रदीप कदम आपल्याला आपण या चित्रकला स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे. तरी प्रथम वर्ष असून आपल्याला चित्रकला स्पर्धेचं नियोजनाला उत्तम असा प्रतिसाद मिळाल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक विद्यार्थी जमलेले आहेत. आज रविवार असून सुद्धा लक्षणीय उपस्थिती आहे. तर आपल्या जे पुणे सन्स गाडगीळ जे आहे, जी आपली सोन्याची सुवर्णपिढी आहे, त्याच्याबद्दल आपण काय माहिती सांगाल. तळेगावात किती शाखा आहे? तळेगावातली ही 31वी शाखा आहे. आपल्या टोटल 34 शाखा आहेत. तळेगावातली 31वी शाखा आहे. तळेगावातले हे सर्वात प्रथमच वर्ष असून आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. त्याच विद्यार्थ्यांसोबत सर्व पालकांनी आम्हाला प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. ओके सर. सर नमस्कार. नमस्कार. आज आता आपण पुना गाडगीळ अँड सन्स या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपला पाल्य चित्रकला स्पर्धेसाठी आलेलं आहे, की आपण काय सांगाल. पुना गाडगीळ अँड सन्स यांनी चांगला उपक्रम राबवलेला आहे. त्यांचं हे प्रथम वर्ष आहे तळेगावातलं आणि प्रथम वर्षाच्या ठिकाणी प्रथम वर्ष पूर्ण होत असताना त्यांनी मुखपृष्ठ हा अत्यंत चांगला विषय निवडलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना एखादं कुठलं पण पुस्तक किंवा काही पण असलं त्याचं मुखपृष्ठ कसं असावं हे प्रत्येकाची संकल्पना आहे. आणि जे ड्रॉइंग काढतात विद्यार्थी त्यांच्या संकल्पना खूप मोठ्या असतात. म्हणजे त्यांचं पूर्ण म्हणजे माइंडमध्ये काय आहे हे आपण खूप काही विचार करू शकत नाही. म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही, एवढे फार छान छान चित्र काढलेले आहेत तिथं. आणि त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. आणि पुना गाडगीळ सन्स यांनी दरवर्षी अशाच स्पर्धांचं आयोजन करावं, त्यांच्यासाठी खूप खूप मनपूर्वक आभार. ओके सर, धन्यवाद. धन्यवाद सर. मॅडम नमस्कार. नमस्कार. आत्ता आपण पुना गाडगीळ अँड सन्स या ठिकाणी आहोत. या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचे आयोजन आहे. तर आपल्या शाळेमार्फत किती विद्यार्थी आले आणि आपली ओळख सांगा आणि काय सांगाल आपण. नमस्कार. मी वैशाली राजेंद्र मिरगे, नगरपालिका शाळा क्रमांक 1ची मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. पुना गाडगीळ यांच्यातर्फे आमच्याकडे
येऊन त्यांनी आम्हाला चित्रकला स्पर्धेची माहिती दिली होती. आमच्या शाळेतील 15 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्यांनी आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना संधी दिली याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे आभार मानते. कारण आमच्या शाळेतल्या मुलांना अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास मिळतो, पण या ज्वेलर्स त्यांनी त्यांच्या BC मेंबर्सच्या स्पर्धेचा सहभाग असतानाही शाळेतील मुलांना संधी दिली, याबद्दल खरंच त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने मुलांना त्यांच्या कल्पना विश्वातील जे त्यांच्या मनातील चित्र आहे ते रेखाटता येतं आहे. त्यांच्या सृजनशीलतेला, कल्पनाशक्तीला वाव मिळतो आहे. अशा वेगवेगळ्या स्पर्धा त्यांनी आयोजित कराव्या आणि आमच्याही मुलांना संधी मिळावी ही अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करते. त्यांच्या येत्या 3 फेब्रुवारी दुकानाला 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या वर्धापन दिनानिमित्तही त्यांना शुभेच्छा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. सर नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी आपण पुन्हा गाडगे सन्स या ठिकाणी आहोत. या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचं आयोजन आहे. आपला मुलगा सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. काय सांगाल नक्की? महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील अग्रगण्य सोने चांदीचे व्यापारी पुन्हा गाडगीळ अँड सन्स यांनी पूर्ण देशामध्ये आपलं नावलौकिक मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या शाखेचा विस्तार तळेगाव दाभाडे येथे 1 वर्षापूर्वी झाला. आज त्यांचं 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्तानं त्यांनी तळेगाव दाभाडे येथील विविध शाळांमधील तसेच यांच्या ग्राहकांच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनस्वी अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या कुंचल्यातून अनेक विविध कलाविष्कार सादर करण्यासाठी या कागदावर त्यांचं मनोभाव आणि मनोविश्व सादर करण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्याच्या दृष्टीनं या पुन्हा गाडगीळ यांनी अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम केलेला आहे. अशाच माध्यमातून विविध उपक्रम त्यांच्या माध्यमातून हो अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद.